नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पंडित दीनदयाळ उपाध्याय पुण्यतिथी या प्रसंगी त्यांचे जीवन परिचय, विचार आणि त्यांच्याबद्दलची असणारी माहिती आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आज आपण एका अशा महान विचारवंतांची पुण्यतिथी साजरी करत आहोत, जे खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्त होते. तत्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. भारतीय जनसंघाच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अमूल्य होते. त्यांनी सत्ता नव्हे तर संस्कार देण्याचं महत्त्वपूर्ण काम केले. पद नव्हे तर परंपरा घडवली आणि राजकारणाला सेवा व संस्कृतीचे अधिष्ठान देण्याचं काम केलं. ते व्यक्तिमत्व म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय. एकात्म, मानवतावाद आणि अंत्योदयाचे प्रणेते, उत्कृष्ट संघटक, श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय. त्यांचा जीवन परिचय. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 रोजी उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील नगला चंद्रभान या छोट्याशा गावात झाला. लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरपल्यामुळे त्यांचं बालपण अत्यंत प्रतिकूल, कठीण परिस्थितीत गेले. परंतु गरिबीनं त्यांना मोडले नाही तर संस्कारांनी घडवले. ते बालपणापासूनच अत्यंत बुद्धिमान, कुशाग्र, शिस्तप्रिय आणि अभ्यास होते. संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी भाषांवर त्यांचं उत्तम प्रभुत्व होते. शिक्षणात ते नेहमीच अग्र क्रमांकावर होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचं नातं. विद्यार्थी दशेत असतानाच त्यांचा परिचय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी झाला आणि इथूनच त्यांच्या जीवनाला सेवेची दिशा मिळाली. ते संघाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. स्वतःसाठी घर नाही, कुटुंब नाही, स्वार्थ नाही, फक्त राष्ट्रकार्य हाच त्यांचा ध्यास होता. त्यांचा राजकीय प्रवास. 1951 साली डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनसंघाची स्थापना झाली. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे त्या पक्षाचे मुख्य विचारवंत, संघटक आणि मार्गदर्शक होते. ते कधी मंत्री झाले नाहीत, कधी मुख्यमंत्री झाले नाहीत, तरी सुद्धा आजचा भारतीय जनता पक्ष ज्या वैचारिक पायांवरती उभा आहे, तो पाया म्हणजे मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनीच घातला. त्यांचे एकात्म आणि मानवदर्शन, अर्थात त्यांचे महान विचार. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे एकात्म मानवदर्शन. त्यांचा स्पष्ट विचार होता की माणूस केवळ आर्थिक घटक नाही, तर तो शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांचा एकात्म संगम आहे. पाश्चात्य भांडवलशाही माणसाला वस्तू बनवतो, तर कम्युनिझम माणसाला यंत्र बनवतो. या दोन्ही विचारांचा पर्याय म्हणून त्यांनी भारतीय मूल्यांवर आधारित विकास संकल्पना मांडली. त्यांचा विचार आणि त्यांचं ध्येय अंतिम व्यक्तीपर्यंत विकास व्हावा. पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणत की देशाचा विकास मोजायचा असेल तर शेवटच्या माणसाच्या जीवनात खरोखर बदल झाला आहे का हे आपण पाहिलं पाहिजे. आज आपण ज्या योजना पाहतो, जसे अंत्योदय योजना, गरीब कल्याण योजना, सर्वसमावेशक विकास योजना, यांची जी मुळे आहेत ती पंडितजींच्या विचारातच आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा साधेपणा आणि निस्वार्थ जीवन. त्यांचं जीवन अत्यंत साधं होतं. फाटका कुर्ता, खांद्यावर पिशवी आणि मनात अपार राष्ट्रप्रेम. ते म्हणत की राजकारण हे उपजीविकेचं साधन नसून ते राष्ट्रसेवेचं साधन असले पाहिजे. आजच्या काळात हा विचार आपल्या सर्वांसाठी अधिक महत्वाचा वाटतो. 11 फेब्रुवारी 1968 रोजी उत्तर प्रदेशातील मुघलसराय रेल्वे स्थानकाजवळ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं निधन झालं. मात्र त्यांचे विचार अमर झाले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा आजच्या पिढीसाठी त्यांचे विचार अत्यंत मौलिक आहे. त्यांचा संदेश आपण जाणून घेतोय. पंडित दीनदयाळ उपाध्याय आपल्याला शिकून गेले की सत्ता मिळवण्याआधी तुमचे विचार शुद्ध असावे. विकास हा माणसाचा असावा, आकड्यांचा नव्हे. राष्ट्र प्रथम, स्वार्थ नंतर. संस्कृती जपत आधुनिकतेकडे वाटचाल. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण फक्त पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या फोटोला हार घालून थांबू नये,
तर त्यांचे विचार, त्यांनी घालून दिलेले आदर्श, त्यांनी घालून दिलेली मूल्य आपल्या आचरणात प्रत्येकानं उतरवली पाहिजे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. पंडित दीनदयाळ उपाध्याय अमर रहे, अमर रहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय अमर रहे. भारत माता की जय.